हॅलो, आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती ग्रुप नवापूर आजचो जो आपू विषय आहे तो म्हणजे आदिवासी वरडा में उंबरे कहाल पाड़ते हैं। आपू वरडा में उंबरे पाड़नो ओ जी जी गोठ आहे ये एक आपू वरड हा एक युनिक ओळख आहे। आम्ही युनिक ओळख म्हणजे काय तर अद्वितीय आहे। एंडी गोठ तुम्हाने बिहरी जागे कहीं देखाया नहीं मिलनारी तिया लगते हैं युनिक ओळख आपू मूळ ओळख है की आते हैं तियाले। तर ए उंबरे पाड़नो जी गोठ है ई आपू मुझाये हाती ई प्रथा ओ जो रिवाज है ओ वरडा मापू कहाले निभावता किंवा कहाल केता तर या जे कारणे है त्यानंतर तिया उगम कहाल वेलो है आणि आपू समाजा में उंबरे पाड़नो काय महत्व है तर ई आज आपू समजी लेता। तर वरड वरड ई जी गोठ है ई आपू जनरली जहाँ चर्चा के था तहाँ काय था वरडा समारंभ है वरडा कार्यक्रम है यही आगता पेने वरड ओ कार्यक्रम नहा समारंभ नहा तर तो एक संस्कार है। आम्ही तो संस्कार कह की है आम्ही ई जी वरड है या वरडामुळे काय वे है का मानव आणि प्राणी यमने जो भेद है तो मिटाई है। आम्ही आपण जर मानवी जीवना जर टप्पा वेया ता मानवी जीवना अगदी पहलो जो टप्पो है तिया टप्पा में मानवा जो जीवनात हो तो आणि प्राण्या जीवन याम काहीच फरक नाही आतो। परंतु जिया वेळेस ए जे वरडा संस्कार वेयो तर वरडा संस्कारानंतर प्राणी आणि मानव यामने भेद तिया ठिकाणी अवेयो तर आपू माहा होचे जीवन लाग्या तर वरड ओ संस्कार आपू में वेरा नंतर आपू एक मानवासारखं जीवन आहे जगा लाग्या एक प्राण्यासारखं जीवन सोडी देतो आणि मानवासारखं जीवन जगा लाग्यो म्हणून वरडाले एक संस्कार है है कि आप वाकी सकता है। तो एक कौटुंबिक संस्कार है सामाजिक संस्कार है। समजा ओ जो वरड संस्कार है ओ जर काढी ले दो तर काय वे है आपू आणि प्राण्याम काहीच फरक नाही राहणार म्हणजे आपू जीवन ई प्राण्यासारखंच वी जाणार तर ओ जो वरडा संस्कार है ओ आपू जीवना में कोत महत्व है ओ ई गोठीपने आपूने समजाई है। तर आपू तियामुळे वरडाले एक समारंभ किंवा कार्यक्रम तरीके न समजुता तियाले एक संस्कारा या जर आपू तियाला समजो तर तो आपू समाजा खातर कुटुंबा खातर खूप मोठी गोठ है। तर ये जे आपू वरड रहे या वरडा में आपू उंबरे पाड़ता तर आज आपू जो आजचा विषय है तो उंबरे कहाल पाड़ता है। तर ये जे उंबरे पाड़नो जी प्रथा है ई सुरुवेली जी है ई अति प्राचीन काळाम सुरुवेली है म्हणजे खूप अगलाने यो प्रथे उगम वेलो है। कारण की कह की है का काही काही जे गोठ्या है ये नंतर नंतर उगम वेते गेले है परंतु उंबरे पाड़नो जी प्रथा है ये अगदी सुरुवाती जो जंगलम ने जगनार जो मानव है तो जहाँ कुटुंब व्यवस्थे मालो तर ये व्यवस्थे में आवतानाच ये जे वराडे वेत है या वराडा में ये जी उंबरे पाड़नो जी प्रथा है रीति रिवाज है या सुरुवात वेली है। तर यावरून आपू एकी समजी सकता का वो जो रिवाज है वो आपू अति प्राचीन है। हाती ये जी प्रथा है ये कहाल पोड़ी आपू जर प्रकृति में उम्र निरीक्षण के यो तर उम्र ओ जो है वो कुटुंबा एक आदर्श है। आम्ही अति प्राचीन काळा में तिया टाइम आले महान जरे एखादी गोठ ही कोण रे किंवा संस्कार देऊन रे
तर तिया काळाम काही पुस्तके नाही आते हाती पुस्तके जर रहते तर तुम्हा पुस्तक हमने जे काही कहाण्या कथा आहे हे आखीने तिहान संस्कार हिकवी शकता किंवा शिक्षण रहतो तर तुम्हा वेगवेगळ्या गोष्टीद्वारे तियाने हिकवी शकता परंतु अति प्राचीन काळा में तिया काळा में जर महाल संस्कार देवनो है तर तिया हुंबुरे कमी ते भी एखादो आदर्श निर्माण केरा पुढे तहाच तो हारो संस्कार ती अपने हिके हती महाने ये जी कुटुंब व्यवस्था है ये यू संस्कारे आपु डायहाने हिकोनो आथो महाले आपु समाजामने लोकाने हती यहाँ हुंबुरे एक आदर्श के की निर्माण केनु आणि तिया द्वारे ए लोके ये जे कुटुंब है या में व्यवस्थित कह की री प्राण्या हा जीवन न जगता एक माह सारखं जीवन एक की जगी हती तिहा जहा प्रकृति में निरीक्षण के तहा तिहाने उम्रो जे पवित्र चाड़वो है ओ देखायो आम्ही उम्रो जो है ई पवित्र है कह की तरे उम्रा तुम्हारे हर की निरीक्षण के तरे उम्रो एहेंडो चाड़वो है एहेंडो वृक्ष है का तिया वृक्षा जो काय फळ आवे है तो जगा हुंबूर देखाई है आणि तिया फूल आवे है किंवा इतर जो आहे ने तो जगा हुंबूर देखातोच ना म्हणजे तुम्हारे उम्रा निरीक्षण के तर उम्रो ओ जो है या तिया ठिकाणी आजपर्यंत उम्रा फूल केडाल देखायो ना किंवा इतर जे गोष्टी आहे उम्रा ते देखायच ना आणि फक्त उम्राले फळे आले अतःच देखाई है हती आपु डाइहाये ई गोठ जाई का ओ जो उम्रो है ओ आपु जी कुटुंब व्यवस्था है तिया खातरे ओ खेरोच आदर्श है हती ओ के आदर्श है हती आपु जहा जी काही प्राण्या जीवन है तो जहा वेत हा तर ती एक प्राण्यासारखंच एक अलग जीवन है तर तिहा में त्या ठिकाणी संस्कार नहा है त्यामुळे त्या ठिकाणी आपू तिहाने जनावरे किंवा प्राणी हे की आखतात कारण तिहा पे संस्कार नहा है संस्कार गोठी कमी है हती आपू जो मानव है वो माहा सारको जगा जोजे हती या खातरे ओ उम्रो तिहा ये आदर्श निर्माण कियो हती ओ जो उम्रो है या उम्र में काय वे है का तिया जो फळ है तो जगा हुंबुरावे तिया फल किंवा इतर जगा हुंबुरे आवतो ना हती तिया जी निर्मिती है तिया फल निर्मिती ई पवित्र है उम्रा जी फल निर्मिती है ई पूर्ण प्रकृति में एक पवित्र है ई गोठे आपु डाइहाने हम जाई तरे वो जो संस्कार है वो संस्कार जे आपु जे पोयरे है यहाँ दे दो जो वराड है या में आपु ये उम्रा सारखो जो पवित्र संस्कार है का जो काही आम्ही सृष्टी एक नियम आहे का मिलन शिवाय उत्पत्ती नहा बेन प्राण्या मिलन शिवाय उत्पत्ती नहा किंवा फळ नहा किंवा संतती नहा वो निसर्ग प्रकृती नियम आहे मात्र तियाले एक संस्कारित स्वरूपे देवनो आहे तर तिया खातर खेरो आदर्श ओ उम्रो है तर ओ जो उम्रो है या फळूच फक्त जगा उमरावे है तिया जो मिलन है किंवा इतर जो है ते गोठ्या जगा हुंबूर ना होते म्हणजे ते पवित्र है तर ई पवित्रता आपू जो वरड है या में आवाज होचे म्हणून आपू जे डाया है यहाँ काय के आपू जे वरड है यहाँ में तिहा जे वौडन वौडी रहे तिहा कोगी में उम्रे बांधनो सुरुवात केली का ए उम्रा सारखं पवित्रता यहाँ में आवाज होचे आणि आपू जे यहाँ ने कुटुंब व्यवस्थे जो मूळ आधार है वरड है तर ये कुटुंब व्यवस्थे मूळ आधार राखी सकता का वरड व्यय तरच त्या ठिकाणी जी कुटुंब है किंवा समाज है तो तियाच आधारापे टिकलो है आणि जे वरड संस्कार जर काढिले दो तर परत ए जे बाठा मानव है ए प्राण्यासारखं जीवन जगा लागी जाणारा तर ए की नाही वेरा जोजे म्हणून याने पवित्र थवनो आणि ए जे मानवी जीवन है याला हुद्रावनो याला संस्कार देवनो म्हणून आपू डाई है ए जे उम्रे है ए उम्रे वौडन वौडी है तिहा कोगी में बांधा सुरुवात केयो त्यानंतर जो वरडा मांडवो रहे
तिया मांडवाम सुद्धा जो उमरो रहे या ढागी थोता किंवा लागूता तिया नंतर या वरडा में आवनारे जे भी लोक रहता यहाँ पे एक उम्र ढागी आम्ही ही जी प्रथा आहे ही कालांतरा के बदलेगी का सुरुवातीले जे काही उमरे आहे तर खेरेच उमरे लियावनो आणि ते त्या ठिकाणी ववडा कोकीम बांधनो त्यानंतर तेच उमरे ती पाडनो एक ही प्रथा थी पण कालांतराने काय वेयो का याने वरडा जागी उमरे उपलब्ध नाही वेरा लागे हाती ह्या काय के आम्ही आधुनिक काळात काय के येतात तिया एक प्रतीक म्हणून जो काही गोवा नोटावे है तिया उमरे बनवता हाती ते एक दोरी में लागवीने ए जे उमरे हाये ए ववडान ववडी को गिम टाकता तिया नंतर जहा मांडवापने टाकनो प्रसंग आवे तहा काय के था उमरा एक ढाकी लिया था आणि तिया पे ए जे उमरे शिवले रहते हैं यहाँ ने तिया पे लागवीन हाती ती ढागे तिया ठिकाणी ए अलवी देता आणि ती अपने ते उमरे पाडता तर ए जे उमरे पाडनो जी पद्धत आहे ही कुटुंब व्यवस्थे में एक पवित्रता आवाज होते म्हणून ही व्यवस्था आपू डाया लियाला आहे म्हणजे आपू डाया आहे आपू समाजाले आपू लोकांने संस्कार दा खातर आणि हार्या गोठ्या हिकवा खातर आणि आपू जी समाज रचना आहे कुटुंब रचना आहे ही टिका जोजे या खातर ए जे उमरा आहे ही त्या ठिकाणी प्रथा रीतिरिवाजे सुरू केलं आहे आम्ही आज घडीले आपण ती प्रथा निभावा खातर काय केत का एक जेवराडे रहते हैं यहाँ में एक देखावा तैयारी केत का आम्ही उमरे पाडनो टाइम आलो हाती तुम्हा उमरे पाडी द्या ती मांडवाप चोडा आणि उमरे फेकी द्या त्यानंतर ववडून ववडी आले काही ह्याने उमरा जे हार बनवला आहे हे बांधी द्या हे की आपण फक्त तियाले एक प्रथा रीतिरिवाज निभावा खातर ते आज बांधी देता परंतु तिया जो अर्थ आहे किंवा तिया जो महत्व आहे तो एक आपू डायहा जो दृष्टिके आहे तो एक वेगळ्या स्वरूपाम आहे आणि तो जो अर्थ हाय महत्व हाय तो हम जीने आपू ये इची प्रथा हाय तर ये प्रथा हम जी ले दो तर खऱ्या अर्थ की ई जी आपू कुटुंब व्यवस्थे जो आदर्श आहे वरडा जो आदर्श आहे ती जी गोष्ट आपू ये टिकवा जोजे आम्ही ए जे उमरे आहे तर ए जे उमरे आहे या उमरामने आपू जो समाजाले डायहाने जो काही आदर्श संस्कार देऊन आहे तो सुद्धा आपू ये आपू जो समाज बांधव आहे तियाले हारकी आखी देखावा जोजे त्यानंतर अगदी सुरुवाती में एक तुम्हाने एक गोठ आखी का उमरे पाडनो ही एक युनिक गोठ आहे अद्वितीय आहे ही गोठ बिहरी जागे देखाती ना तर ज्या वेळेस इतर लोके आपू वरडा मंडपा मावता हाती ती वरडा मंडपा में आवानंतर ते आपण त्या ठिकाणी प्रश्न केता का तुम्हा ई गोठ कहाल केता उमरे कहाल पाडता एक तिया प्रश्न रहता हाती तिया वेळे से अपू उत्तरे काय रहते हैं का आमा जे डाया था ते उमरे पाडतला म्हणून आमा सुद्धा पाडता आम्ही के की ते पाडतला म्हणून आपू पाडता म्हणजे ही काही कारण नावी शकतो तर तिया जो कारण आहे तो नेमको आपूने तियाने हम जावीन आखी देखावता आवाजोजे म्हणजे ही जी प्रथा आहे ही प्रथा आपू कहा निभावता आणि यो प्रथा महत्व काय आहे आणि ही जी प्रथा आहे ही प्रथा आमा समाजा आपू आदिवासी समाजा में महत्व कहा आहे आणि तीन कोत्त महत्व देदलो आहे डाय आहे आणि म्हणून आपू आता काही हे की केरांच पोडी तर आपण या ठिकाणी त्या मंडपा में आवणार जे इतर लोक आहे तिहान सुद्धा ही जी गोठ आहे ही हमजावीने आखी देखावती आवाजोजे त्यानंतर वरडम आवणार जे लोक रहता आपू जे समाजा पोयरे रहते बाया रहते तर या बाठाने ए जे उमरेवीने एक संस्कार मिला जोजे का उमरो जे की एक पवित्र है निसर्गा में एक कुटुंब व्यवस्थे एक पवित्र आदर्श है तर यापने बाठाये ई कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था टिकवा खातरे या में संस्कार लावा खातरे व्यवस्थित जीवन जगा खातरे
या उमरापासून त्या ठिकाणी वरडम आले जे पोयरे हाय आपू तरुण पोयरा हाय पोयऱ्या हाये इ हाये इ जी गोठ हाये इ हिकनु हाय तिया खातरे इ प्रथा आपू निभावत हा आणि त्या ठिकाणी ववडा कोगी में ऐसे उमरे हाये एक या खातर बांधी देते हैं का तिया ने एक आठवण रांजो जे का एक कुटुंब व्यवस्थे में आपू ये उमरा सारखो त्या ठिकाणी पवित्र जीवन जगनु है हारो जीवन जगनु है उमरो जे की एक प्रकृति में एक पवित्र आदर्श है आपू हुंगुरे तहके जे आपू ये या ठिकाणी जगनु है आणि ई गोठे ववडान ववडीले हिका मिला जोजे म्हणून त्या ठिकाणी काय कहते हैं ववडा आणि ववडी कोगी में या ठिकाणी ए जे उमरे है ये बांधते हैं त्या नंतर ए जे उमरे है आजी काही बांधते हैं तर जिया पोंगा में वरड रे तर तिया पोंगा जो दार रहे दार म्हणजे काय आखी सकता आपू का जो पोंगो रहे तिया जो मधलो बैठो रहे आपू आदिवासी भाषानुसार पोंगा एक मधोमधी म्हणजे मधला भागा में जो बाठा से उच्च जो बैठो रहे तियाले दार रखते हैं तर तिया दाराले ए जे उमरे है ये बांधते हैं आम्ही वेजा उमरे जे बांधणं है एक वरडा में बरेच ठिकाणी केता एक म्हणजे उमरा पूजा केता तिया नंतर उमरे ववडा ववडी कोगी बांधता तिया नंतर मंडप मांडवा पे चोडीने उमरे जे पाठ्य वरडी आले है तिया पे आपू उमरे टाकता हा तिया नंतर जिया पोंगा में वरड है तिया पोंगा मधलो जो उच्च बैठो है तियाल दा राखता तियाल बांधता म्हणजे अति जागे आपो तिया उमरा वरडा में वापर के था ती पोंगाम ती बैठल कहा बांधता तर तो जो पोंगो है तो सुद्धा उमरा सारखो पवित्र रांजो जे आने ए जी पोंगो है ये कुटुंब व्यवस्थे भाग है हाते ए कुटुंब व्यवस्था हर की चाली ए कुटुंब व्यवस्था एक मानवा सारखो जीवन जगी तरुच आपू जो समाज जीवन है ओ हर की री म्हणजे ओ जो एक खूप मोठो विचार जो है आपू डाय हा म्हणजे कुटुंबाले संस्कार देणारो समाजाला संस्कार देणारो महान संस्कार देणारो वरडाम ववडान ववडील संस्कार देणारो ती वरडाम आवणारे जे वरडी आहे तिहाल संस्कार देणारो एहेंडो जो उमरो है या उमरा अतो महत्व है म्हणून आपू ई जो रीति रिवाज है ओ आज घडीले आपू जे आदिवासी वरडे है तिया में केता अल्लाह है तर ई जी गोठ है ई आपू हमजी ने ई जी उमरा जो महत्व है ओ जाय आपू स्वतः जायलीन इतरांना सुद्धा आपू तिया महत्व आणि तिया प्रथा बद्दल माहिती आखनो आणि ई जी उमरा प्रथा है ने ई आपू डाई है जे की आपण देदली है ते की जे एक संस्कार स्वरूपे वरडा एक संस्कार स्वरूपे लीने आपू समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था टिकू म्हणजे आपू जी मानव जात है तियुले संस्कारे मिळतारी तर आखा जगाल संस्कार देणारी आपू आदिवासी संस्कृती है एकी आखता आपू आदिवासी रिवाज हा एकी आखता ती खेरीज गोठे है तर आपू डाई है एकी आपने खूब हरा हरा संस्कार देदला है तर ए जे संस्कार है ए आपू आदिवासी रूढी रीति रिवाज हम है आणि ए आदिवासी रीति रिवाज है आपने ए संस्कार टिकाण जो जे म्हणून टिकवणं है आणि तियालो जागते हैं का आपू आदिवासी रूढी रीति रिवाज टिकी तरुज संस्कार टिकीन संस्कार टिक्या तरुज आपू कुटुंब टिकी आणि कुटुंब टिकी होता समाज टिकीन समाज टिकी होता देश टिकी आणि देश टिक्यो ता जग टिकी तो जे माझो उमरा बद्दल जे बेन शब्द था ते आखीने आई या ठिकाणी विराम लिहू तर बाठाने जय देव मोगरा।